हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर. सो लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही कुठेतरी जाणार आहेत. सो आम्ही निघालो घरातून आणि ऑटोमध्ये बसलो. इतकं छान गारगार वाटत होतं. सकाळी आम्ही ऑलमोस्ट 6:30 वाजता घरातून निघालो होतो. निराली स्व इच्छेने बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी चाललेले आहे. त्यात माझा काही संबंध नाही. तुला काय खायचंय? गुड पराठे. चपाती भाजी आहे. चपाती भाजी. पराठे नाही मिळणार. दुसरं अरे पण आपण ट्रेन मध्ये कॅन्सल. जेवण कॅन्सल. तिला सोया स्टिक काय एन्जॉय करू द्या. सोया स्टिक खाऊन नको. सोया स्टिकची कशी भूक लागली तुला? चपाती भाजीची नाही का भूक? सिया, हरिद्वारला काय आहे? काय आहे हरिद्वारला? जगन्नाथ टेम्पल नाही, जगन्नाथचं मंदिर. हो. क्या क्या बात कर रहे हैं? नाही, कोणी सांगितलं तुला हे? मी नाही सांगितलं बाळा. मी तुला फक्त त्या सॉन्ग वरती शिकवलं. मी सांगितलंच नाही. हे मी युट्यूब वरून बघितलंय. मी युट्यूब वरून कुठे बघितलं. आणि फायनली आम्ही रील्स शूट केले होते. आमच्या इन्स्टा आय डीवर अपलोडेड आहे, मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर ऑफिशियल. तिथे तुम्ही बघू शकता. आणि फायनली रात्रीचं डिनरला आम्ही बसलो होतो. आम्ही खायला खूप सारं घेतलं होतं, जेणेकरून आम्हाला बाहेरचं काही घ्यायची गरज पडणार नाही. तर रात्रीसाठी आम्ही घेतलं होतं हांडवो, जे आमच्या गुजरातीमध्ये म्हणतात. तर ती डिश आम्ही घेतली होती डिनरसाठी. आणि नेक्स्ट डेसाठी होतं मेथीचे पराठे. आणि फायनली ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी 12:30 वाजता पोचलो हरिद्वारला. आणि हरिद्वारला उतरल्यानंतर इतकं बरं वाटत होतं. असं वाटत होतं कधी आम्ही रूमवर पोचतो, फ्रेश होतो आणि निघतो गंगाकडे. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि बघू हरिद्वारचा पहिला दिवस कसा गेला.